काय झालं आई, बरं नाही का तुम्हाला? तब्येत बरी नाही का तुमची? नाही हो, तब्येत वगैरे बरी आहे. मग आले नाही ना तुम्ही? छान बारसा झाला त्या माधुरी ताईच्या मुलाचा. सगळे म्हणत होते काकू नाही आल्या, काकू नाही आल्या. मी म्हटली येणार आहेत म्हटली वावरातून आल्यानंतर. उशीरच झाला ना यासाठी, थकल्यासारखा वाटत होता तर मग नाही आली. आई तुम्ही तर लवकर येईन म्हणत होते ना वावरामधून. वावरातून लवकर येईन आणि मग येईन म्हणत होते ना तिथं बारशाला. हो येईन म्हटली लवकर, कावेरीला सांगितले पण. तर हे शहाणी कावेरी लवकर आली नाही, वेळेवर आली, दररोजच्या वेळेवर आली. तुम्ही म्हटले कशाला देऊ सुट्टी, लवकर राहू दे. लवकर नाही आले तर सांगू नाही. गेली आहे म्हटली लक्ष्मी आता बारशाला, नाही जाईन तरी चालते. एखाद्या दिवशी चालली जाईन भेटीसाठी. किती वाजे गेले होते तर मग? 4:45 वाजले असतील आई आम्ही त्यांच्या इथं पोहोचलो तर. मोठी आई तर 4 वाजे चालले होते घरी आपल्या. हो का, मग तुझी तयारी वगैरे नाही झाली असेल? हो माझी तयारी नव्हती झाली, मग मी साडी वगैरे चेंज केली. मुलं येणार आहेत का अजून ट्युशनला? हो नाही, त्यांना 7 वाजे यायला सांगितले मी. आता पटकन साडी चेंज करते आणि स्वयंपाक करून घेते. आई कशाची भाजी बनवू? काय तर भाजीचा? चवळीच्या शेंगा आहेत आणि वांगे आहेत. हो बापा, चवळीच्या शेंगा वांगे. एक काम कर, मस्त बेसनच बनव. ठीक आहे आई, बेसनच बनवते. मी जेवण नाही करणार आहे. का तिथं का जेवण होता का? तसं तर काही सांगितलं नाही ना. स्वयंपाकाला याल का काही म्हणून? नाही आई, जेवण वगैरे नव्हता, पण पोहे होते, आलू पोहा होता, लड्डू होता आणि ते काय म्हणतात गव्हाच्या घुगऱ्या. पोटच भरला आई एवढा खाऊन. लक्ष्मी थोडासाही नाही जेवशील का? तो तर नाश्ताच झाला ना, पोहे घुगऱ्या लड्डू. नाही आई, पोटभर झाला. आता मी जेवणच नाही करणार. चला बाबा, 6:30 वाजले, पटकन स्वयंपाक बनवते. 7 वाजे ट्युशनसाठी मुलं येणार आहेत. आई चहा बनवू का तुमच्यासाठी? नाही हो, आल्यानंतर बनवली मी, पेली चहा वगैरे. जा बनव, पटकन स्वयंपाक बनव, मग ते पोरा येतील तर अजून ट्युशन घेशील. हो बनवते आई. ताई झाला ना आता जेवणा खावणं सगळं आटोपलं, आता निघतो आम्ही. वा वहिनी, निघतो आम्ही म्हणजे रात्रभर थांबू नाही शकत का नंदीच्या इथं? नाही ताई, तसं काही नाही आहे, थांबू शकते, पण आता काही काम नाही आहे आणि घरी भाऊजी एकटेच आहेत. झाले ना जेवण खाण सगळेच आटोपले, भांडे वगैरे सगळेच घासघूस करून झाले. आता का फक्त झोपणेच आहे. तर तुमचे भाऊ म्हणतात निघून जाऊ आता. सकाळी लवकर आली होती तरी ताई मी. हो आल्या होत्या, पण आता रात्रभर थांबले असते तर बरं झालं असतं. विहीनबाई पण आहेत, त्या पण उद्या जाणार आहेत. आई आहेत तरी आमच्या इथल्या. तुम्हाला तर माहित आहे काही बाबा स्वयंपाक वगैरे करतात का? सकाळी बनवून आलो म्हणत होते ना स्वयंपाक. हो सकाळी तर केली होती, पण आता भाजी वगैरे कशी आहे काय आहे, खराब तर नाही झाली. खराब झाली असेल तर मग कसे खातील. म्हणजे काही राहो, तुम्हाला जायचंच आहे नाही का? विचार पक्काच केलाय. झाला नाही का रुक्मिणी? किती वेळ आहे? हो झाला ना, ताईला सांगत होती आम्ही जात आहोत म्हणून. हो रे, रात्रभर थांबता नाहीत का तुला? मग मला म्हणतात तुझे भाऊजी, तुझा भाऊ येते तर थांबत नाही, सोबतच जाते. थांब ना, आता पाहुणे वगैरे आहेत तर तिथं रात्री जाऊन का करणार आहे? नाही ताई, आता थांबवू नको. आता 5 वाजेपासून मी पाहुण्यांसोबतच आहो. भरपूर गोष्ट मास्टर झाल्या ताई. आता काय झोपायचंच आहे ना, मग उद्या उठून जाणं नाही परवडत. आता जाऊ दे, घरी पाहावं लागते ना, घरी बाबा एकटेच आहेत. तर राहशील तर का बाबा तुला काही म्हणणार आहेत का कशाला राहिला म्हणून? नाही तसे तर काही म्हणणार नाही बाबा, पण ताई आता आई आहे ना, आता जाऊ दे आता आम्हाला. हो आई आहे ना, ठीक आहे बाबा, आता नाहीच म्हणून राहिलं तर निघा मग आता. ताई नाराज नको हो. नाही कशाला नाराज होईन मी, पण बरं वाटलं असतं. आता पाहुणे वगैरे आहेत म्हणून थांब म्हटले, नाही तर मलाही समजते बाबा घरी एकटे आहेत तर. चांगला राहिला ताई, बारशाचा कार्यक्रम मस्त कमी वेळात केल्या तरी छान राहिला. हो रे धनपाल, सगळं तर व्यवस्थित झालं, पण ना जेवणाचा कार्यक्रम नाही ठेवले त्याच्यामुळे ना मला वेगळाच वाटते. बाबा ताई, आम्ही जेवणही केलं तरी का उपाशी जात आहोत का? सगळेच तर पाहुणे जेवले ना. हो पाहुणे तर जेवले म्हणा, हे गावातले नाही का बारशाला आले होते त्यांचं जेवण सांगायला पाहिजेत होता. असं गावच्यांच्या म्हणत आहे का? हो रे, बरं नाही वाटत गावच्यांना जेवण नाही दिले तर. हे ना बाईच आहे माझी पोरगी, 3 वेळा पस्तावून राहिली ही गावच्यांना जेवण नाही दिले, गावच्या बायांना जेवण नाही दिले. आता मला सांग, कोणी होते काही तर करणार? गावच्या बाया तर वेळेवर आल्या, स्वयंपाक बिंपाक कोणा केला असतं? मग एवढाच होता तर आता कशाला घाई तिथं बारसा ठेवली असते 6 महिन्यात. तेच घेऊन फिरते बाबा कसे तर. मग असेही समजवले हिला, फालतूच्या टेन्शन घेऊन फिरते डोक्यामध्ये. तसं नाही आई, मला हसतील ना की म्हणतील एवढी सरपंची आणि जेवण नाही देऊ शकली म्हणतील बारसा केल्यानंतर. नाही, ही पागलच आहे माझी पोरगी, कोणी नाही हसत. नाश्ता गिस्ता दिली ना, आल्या होत्या आता पोहे दिली, अजून लड्डू झाले. आता तर जेवणही नाही करणार, गेले असतील घरी तर. आपणच किती जेवण केलं सांग बरं? कोणी काही नाही म्हणत, समजून घेतील. 2 दिवसाच्या पहिले दवाखान्यातून आली आणि वेळेवरच कुठं का होते का सगळं? बयाळ कुठली नाही तर तेच दिमागामध्ये आणते बाबा. अशानं उलटा आपल्या तब्येतीवर फरक पडते. नाही करत विचार नाही करत. नाही तर का, जो झाला तो चांगला झाला म्हणा.
सगळ्या जणी आल्या होत्या, नाश्ता बिस्ता केला, किती खुश होत्या मस्त. बापा धनपाल रुक्मिणी तुम्ही किती वाजे निघून राहिल्या तर जाता म्हणल्या ना, इथं जा ना लवकर, मग वेळ होते. हो हो आई निघतच होता आता आम्ही. अरे रुक्मिणी भाषेची भेट घेतली का? सांगितली का भाषेला जातो म्हणून, विहीनबाईला जातो म्हणून? हो हो घेतली ना, भाषेची भेट घेतली आणि विहीनबाईला पण सांगितली चालली म्हणून. मी भाषेची भेट घेऊन येतो. अरे आता झोपली आहे ते पोरगी, राहू दे तिला, आराम करू दे. आता 2 तास तिथं बसली राहिली, जास्त दिवस डिलिव्हरीला झाले नाही. हो भाऊ, मग उद्या येशील वाटल्यास दुपारी शाळेमध्ये येशील तर? हो मी आता रोजच येईन नातूला भेटायसाठी आपल्या. हो हो येशील. भाऊ आता माधुरी आहे तोपर्यंत आई थांबेल इथंच. आता आईची इच्छा बापा, मी का नाही म्हणतो का? बघा या, आता मी भाऊला सांगितली, आता तू जाता नको म्हणशील. नाही कशाला जातो म्हणेन, थांबतो. तोही घर माझा, हाही घर पोरीच्या माझ्याच. वहिनी बाबासाठी डब्बा नेऊन घ्या. हो डब्बा नेते ना, पॅक केले. हो का, धरलं का? बरं चला. अरे शांता अरे चहा बनवशील 2 कप? अरे नाही शांताराम, आता जेवणच झालं आमच्या ना, आम्ही इकडे आलो. भाऊ म्हणतात की चला येऊन जाऊ मुलाखत करून म्हणून. नाही चांगला झाला आले तर. जावई आले आहेत खरं ना, जावयांना नाही आणले ते माहित नाही मयूर सोबत कुठं गेले तर. मागेही आलो होतो तर काही यायला वेळ नाही मिळाली. आता उद्या पण आम्ही सकाळीच जाणार आहोत. तर म्हटलं शांताराम भाऊ मागेही म्हणत होते की आले नाही भाऊ. चला म्हटलं भाऊंना चालले जाऊ. उद्या सकाळीच जाणार आहात का? उद्या मस्त आमच्या इकडे नाश्ता बिस्ता केले असते ना, मग गेले असते. नाही उद्या सकाळीच निघणार आहोत आम्ही, 7 वाजेच निघणार आहोत. कोणते कामं चालले तर भाऊ आता? आता निंदन चालू आहे. धान वगैरे बरा असेल ना? हो धान वगैरे बरं आहे यावर्षी. बापा भाऊ नंदाबाईंना काम नाही आणलं सोबत? ते आराम करत असतील, आम्ही काही सांगितलं नाही. नाही बोलली होती मी त्यांना याल म्हणून. अरे शांता चहा ठेव ना 2 कप. हो ठेवते. नाही वहिनी चहा वगैरे असू द्या. नाही भाऊ, का बरं चहा नाही? नाही आता जेवणच केलो आम्ही आणि म्हटलं येऊन जाऊ आता थोडीशी मुलाखत करून. असे तर येत नाही आणि चहाही नाही म्हणतात. जास्त नाही, थोडा. बनव घेतात चहा बरोबर. हो बनवते. सरपंच भाऊ जावई नाही आले? नाही वहिनी ते मयूर सोबत गेले बाबा, कोणाकडे गेले तर माहित नाही. बघ माझे पप्पा आहोत म्हणून तुझ्याकडेच पाहून राहिला. हा आई तू पण आता त्याला का समजते? बापा समजते नाही तर का, आईच्या गोदीत गेला की कसा चुपचाप राहते, मग समजत नाही का? लहान मुलांना स्पर्श समजते. महेंद्र ह्या गन्नूला सोडून ना जाऊशा नाही वाटत मला. थांबून जा ना तर विहीनबाई, नका जाऊ, थांबून जा. मस्त नातवाची मालिश बिलिश करून द्याल, थांबा. नाही ना विहीनबाई, थांबली असती पण घरी कोणी करणारे नाही आहेत ना. आता नाही म्हणता झाले ना 15 दिवस. घराचा का हाल झाला असेल? हो ते तर आहे म्हणा, घरची बाई घरी नाही तर घराचा हाल बघून नाही होत. करतात वगैरे पण बायांसारखे कुठं करतात काम माणसं. बेटा गन्नू मम्मीला त्रास नाही देऊ, जुजुगाई करायच्या. घे पकडते का महेंद्र? नाही आई, मी असाच लाड करतो, मी पकडत बिकडत नाही. तेजस येतो बेटा मग आम्ही. ठीक आहे माधुरी, मग आता निघतो आम्ही, उशीर होत आहे. स्वतःची आणि तेजसची काळजी घे. हो तसं तर मामीजी आहेत, काही सांगायची आवश्यकता नाही. पण मामीजी हे ना खायला मागे पुढे पाहते, खात नाही बरोबर. हो जावई बापू, का करता ती आधीपासूनच तशी आहे, खाण्यामध्ये ना खूप नाजूक आहे. किती म्हणते मी आता तरी जेव बाई, मुलाला दूध द्यावं लागते, हा खा तो खा, हा देऊ का तो देऊ का, मग जबरदस्तीने द्यावं लागते. विहीनबाई मालिशवालीला चांगला 1 महिना यायला सांगा. हो बोलली ना मी तिला, 1 महिना ये म्हटली. हो वगैरे म्हणत होती. कसं ते मालिश करून देते तर वेगळाच राहते, आपल्याला तेवढा जमत नाही. तेजसची मालिश सायंकाळची आई करून देईल म्हणा तसे. अरे बाबू काय आबाजी म्हणा, मला बाबू म्हणता म्हणा, माझं नाव गणपत आहे म्हणा, गणपत. गणपत नाव आहे का माझ्या नातवाचा? हो जी भाऊ, बाईनेच ठेवला गणपत नाव तुमच्या नातवाचा. अरे माझ्या आजेचं नाव होता गणपत, का माहित नाही तू पण नंदा. नाव नव्हते का तुला ठेवायला, गणपत नाव ठेवली? का ना तुम्हाला चांगला नाही वाटला का? गणपत नाव किती चांगलं आहे. आपण याला गन्नू म्हणत जाऊ, गन्नू. गणेशजी बसले त्या दिवशीच झाला म्हणून गणपत नाव ठेवली मी. हो ना, त्या आई नाही का माधुरीची आजी, त्यांनी तर नाव मोदक ठेवला दादूच्या. मोदक नाव छान वाटते, बळीया, मी मोदक म्हणत जाईल. चला ठीक आहे मोदक, येतो आम्ही. आता आठवण येईल बाबा या मोदकची. सुनबाई आपली तब्येतीची काळजी घ्या, येतो मग आम्ही. हो बाबाजी हो. मी का थोडासा हात दे ना, मी उठते. नाही माधुरी नको येऊ, तिकडे आराम करतो, आराम कर. येते ना आई समोरपर्यंत. नाही बेटा नको येऊ, आराम करतो. हो माधुरी आता आराम कर, काल बसलीच राहिली 2 तास. हो सुनबाई करा आराम करा, आम्ही निघतो आता. ठीक आहे बाबाजी. बाय बेटू तेजू.
ठीक आहे माधुरी, येतो मग. स्वतःची काळजी घे. हो, तुम्ही पण वेळेवर जेवण वगैरे करत जा. हो हो, वेळेवर नाही तर काय, कधी करतो तर जेवण. आणि आईला थोडी मदत करत जा कामामध्ये. हो हो. तुम्ही ना माझी काळजी नका करू, मी ठीक आहे इकडे. आणि पोहोचल्यानंतर फोन करा मग. हो, करतो ना, फोन करतो. जेवण वगैरे करून जायला पाहिजेत होता ना. अरे नाही, नाश्ता झाला ना, आलू पोहा झाला. जेवण करायच्या वेळेपर्यंत पोहोचून जातो. आता तुम्ही जाणार कसे तर तिघे जण आहात ना, बाईकने आले तुम्ही, आता जाणार कसे कसे तिघे जण? अरे बाबा ना गावाकडे चालले, आईसोबत मी चाललो चंद्रपूरला. मग बाबा उद्या येणार आहेत ट्रेनने. हो का? तर मग बाबाजी आता कशाला चालले? आरामशीर गेले असते ना. नाही नाही, ते शेतामध्ये वगैरे जायचं आहे त्यांना, रजा वगैरे मारायची आहे की नाही, म्हणून ते लवकर चालले. मग उद्या सकाळच्या ट्रेनने येणार आहेत. आता बस स्टॉप पर्यंत तिघेही जण जातो, मग तिथून बाबा बसने जातील गावाकडे. मी ना आई निघून जाऊ आम्ही चंद्रपूरला. हो, तर मग बाबांना म्हणा सायंकाळी इकडेच यायला. आता आपला दिवसभर काम करतील आणि सायंकाळी येऊन जातील इकडे. नाही येणार, आता तिथं थांबावं लागेल ना काकाच्या इथं. महेंद्र. हो आलो आई. निघा मग आता तुम्ही. चला ठीक आहे, बाय. बापा ललिता, कधी आली तर गावावरून तू? काल बारशालाही नाही आली इंदूच्या इथं का? कालचा बारसा होता का? मला यायला ना 7 वाजले घरी. येईन म्हटली लवकर तर काही येणं झालंच नाही. मग बरोबर आहे, ते माधुरीची सासूच्या सेल दिसली गाडीवर, मला बसली. जेवढूनच गेली गाडी, पण लक्ष नव्हतं माझ्या. मग थोडाशी दूर गेल्यावर लक्ष पडलं तर माधुरीच्या सासूसारखे दिसली. कधी आता का? हो हो, आता मी इकडे येत होती ना तर रस्त्यात दिसले. हो, गावी गेल्या असतील, गावी जाणार होत्या ना आज लवकरच. आता थांबल्या नसत्या का 8 दिवस? आता झाला तरी ललिता 15 दिवस. आल्या तर त्या कालच जाणार होत्या, पण मग काल बारसा ठेवला तर मग थांबल्या. एकाच गाडी नव्हते का? नाही नाही, मयूर दिसला. एका मयूरच्या गाडीवर एक माधुरीचे सासरे असतील ते, आणि जावई ना ते माधुरीची सासू एका गाडीवर. ते जात असतील, बसनं वगैरे जातील माधुरीचे सासरे. परवाच्या दिवशी तर काही माहित नाही ना बारसा आहे का काही म्हणून. नाही, परवा वगैरे कोणालाच नाही सांगितलं. कालच आली होती सकाळी सांगायसाठी. मग काल लवकर आला बापा आम्ही वावरामधून. 4 वाजे सुट्टी केलं, आज आता लवकर जाणार आहोत. म्हणलं आता बोलवायला आली तर जा बारशाला, नाही का? म्हणजे 12 दिवसातच केलं वाटते ना? हो, आता पाळण्यात टाकून देऊ म्हणलं, 12 दिवस झाले तर, असं नाही का? मग पैशानेच टीका लावलं काय घेतलं? वेळेवर का कोण घेते? पैसेच दिला. सरपंच बाईने घेतलं असतील ना आपल्या नातवासाठी. हो, इंदूने जीवती बनवलं. आणि माधुरीच्या सासून गोप असेल 5 ग्रामचा. असं का? म्हणजे गोप धरूनच आल्या होत्या का? नाही नाही, आधीच ऑर्डर देऊन ठेवलं होतं म्हणे. तर मग जावई काल घेऊन आले. अजून पाहुणे होते का? नाही, मग दुसरे पाहुणे वगैरे नव्हते. माधुरीच्या मामा सासऱ्याच्या इथं सांगितलं म्हणत होते, पण ते नाही आले बापा. आणि इंदूची आई होती, भाऊजे होता, भाऊ होते. ते तर भाऊजे रात्रीच गेले असतील जेवण वगैरे करून ना जाऊन म्हणत. जेवणही होता का? त्या पाहुण्यांचं जेवण नाही का घरच्या घरच्या? आम्हाला आलू पोहा दिला, लड्डू होते आणि हे घुगऱ्या गव्हाच्या. असं मग आईने काही घेतलं असतील ना आपल्या पडनातवासाठी. हो, ते चांदीचे पायातले वारे आणला होता. आम्ही सगळे जणीनं 100 रुपये दिला. हो का? बापा बस ना, तर उभीच आहे ललिता. नाही नाही शांताताई, बसत वगैरे नाही. मी काय म्हणते, परवाच्या दिवशी म्हणत होत्या ना येशीन तर निंदायला येशीन म्हणून, तर मी म्हणलं आता काल तर माझा येणं झाला नाही. तर झाला का निंदन वगैरे? व्हायचं आहे म्हणूनच विचारायला आली. नाही ना, व्हायचाच आहे. आज ना उद्या 2 दिवस होईल. येशील ना आता? हो, म्हणलं आधी विचारून घेतो, मग तसे पटापट कामं करायला चांगला होईल. हो, थोडासा आज लवकरच जाणार आहोत आम्ही. तुझी कामं नाही होतील तर येशील म्हणा तू वेळेवरच. आपल्या कोणत्या वावरात जायचं आहे? आटलीवरच जायचं आहे ना? हो का? येईन ना मग, मी येईन बरोबर. आणि कामं जर झाले तर मग येऊन जाईन सोबतच तुमच्या. हो, आता काल लवकर आला की नाही, तर आज म्हणलं लवकर जाऊ. हो, तर हे सूर्यकांता येते वाटते ना? हो हो, सूर्यकांता येते आणि रजनी येते ना, कोणता ना, मी 4 जणी होतो आम्ही. काम दुर्गा नाही आली का? नाही ना, तिला ताप येत होता ते नाही आले. उघडलाही असेल तरी ताप. आता नाही गेली बोलवायला बाबा फालतू. अरे बाप रे, किती धान वाढला आहे शांतताई तुमच्या तर. मनमाना रजा मारला का? नाही हो, कुठं रजा मारून झाला आहे. आता आज मारीन म्हणत होते. निंदन व्हायचं आहे ना, रजाच मारतील का? चिखलावर मारला होता एक वेळा. हो ना, खूपच धान वाढला आहे तुमच्या तर. शेणखत चांगला झाला असेल म्हणून. हो, शेणखत टाकला वगैरे. ह्या शेणखतानेही कचरा होते खूप. औषधी मारला ना तर एवढा कचरा राहतच नाही वावरामध्ये. आता कोण सांगेल बाई अक्कल? औषधी मारा म्हटली तर नाही मारला. आता पाहिलेली तर 3-4 दिवस झाला आता निंदा काढत आहोत. तरी आज आणि उद्या होईलच. शांताबाईनी उद्या मी येणार नाही आहो. उद्याचा दिवस येऊन जाशील ना? अहो शांताबाईनी उद्याच्या ना श्राद्ध आहे माझ्या नंदेच्या इथं. आजच या म्हणत होते सायंकाळपर्यंत, तर मी म्हणली आज वगैरे नाही येत, उद्या येईन. उद्याचाच आहे का? आता नंदेच्या घरी श्राद्ध आहे तर जावं तर लागेलच. हो ना शांताबाईनी, म्हणूनच तर म्हटले सांगून देते. होईल ना उद्या ना, आता ललिता वहिनी आल्या तरी.
हो आता उद्या होईल नाही वाचला कुचला मग परवा होईल आता का करून. बाप रे बाप आपण आलो तेव्हा किती ऊन होती तापत. हा काळा काळा झाला ना इकडून तर. बाप रे बाप किती काळा काळा झाला. शांता वहिनी पाहत. अरे बाप रे काळा काळाच झाला. हो ना शांताताई काळा काळाच झाला बाबा. येते जोराचा पाऊस आता. आपण आलो होतो तेव्हा किती ऊन होती. मी तर कपडे वाळू टाकले बाबा ऊन आहे म्हणून. झाले होतात रे होतात तुमचे कपडे सगळे ओले होतात. हे सूर्यकांता ताईला का खुशी झाली नाही का डान्स करून राहिल्या नाही बाबा बाबा बाबा. यांना कशाचा आनंद झाला काळा काळा झाला तर. ए सूर्यकांता पागल झाली का बाबा इथंच नाचून राहिली. किती घाम निघत होता बाबा माझा. आता पाऊस येईल वा वा मज्जा. हो हट बाबा माझे कपडे बाहेरच आहेत वाळू टाकले सगळे ओले होतील पाऊस येईल तर. बापा या सूर्यकांताबाईला काय झालं काहून नाचून राहिली. सूर्यकांता ताई भाऊजी आले ना भाऊजी आले. अरे बापरे शांताराम भाऊ आले. शांता का झाला सूर्यकांताला. हो पावसाचा मोसम झाला तर त्याला खुशी झाली. घाम निघत होता म्हणते माझा म्हणते तर तिला खुशी झाली आणि नाचायला बसली बाबा. सगळ्यांचे कपडे ओले होतील मी तर बाहेर वाळू नाही टाकली. म्हणत म्हणत नाचू लागली. शांताताई आता कसे करून तर हा पावसाचा तर मोसम खूप झाला बाबा. आपण ओढायला वगैरे काही आणलंय नाही. तो तिकडे तर खूप काळा काळा झाला. चला चला घरी चला बरं खूप जोरदार पाऊस येईल आता. काही पण सांगता जोरदार पाऊस येते आणि आता 3 वाजेपासून घरी जाऊन का वावरामध्येच थांबून ना आता पाऊस येईल तर. हा अवकाळीचा पाऊस जास्त वेळपर्यंत नाही येत. आला तर मोठा अर्धा तास. अरे पण सगळीकडे काळा काळा झाला ना म्हणून म्हणत होतो घराकडे चालले जाऊ म्हणून. काही नाही होत भाऊजी ताई बरोबर म्हणते. हा अवकाळीचा पाऊस नाही राहत दिवसभर. आता येईल तर अर्धा तास राहील मोठ्यात. अरे आला रे आला पाऊस आला. आला रे आला पाऊस आला. सूर्यकांता ताई बाबा 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 एवढी मजा येऊन राहिली यांना पाऊस आला तर. ए सूर्यकांता ओली होशील ना. चल 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 इथं नाचायलाच लागते नुसती. सूर्यकांताबाई तर मस्त नाचून राहिले. चला चला लवकर चला जोरात पाऊस आला. तो पाहा तिकडून काळा काळा झाला. चला लवकर निघा 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 इथून निघा. अहो चल ना बाबा सूर्यकांता निघ ना. अवकाळीचा पाऊस आहे काही सांगता नाही येत. खूप जोरात येते पाऊस. चला हो बाबा हिला नाचू दे या सूर्यकांताला इथेच वावरामध्ये.